माणसं बोलायची थांबली याचा अर्थ व्यक्त व्हायची थांबली असं नाही. हा लेख माझा नाही, पण मनास चटका लावून जातो. तुम्हालाही काही मिळेल, काही कळेल या लेखातून म्हणून पाठवत आहे. तू बोलत नाहीस. काल परवाच आमच्या एका व्हॉट्सॲप समूहावर एका सदस्याचा अचानक एक संदेश पडला. आजकाल तू बोलत नाहीस, सगळं मनातच ठेवतेस. संदेश चुकून या समूहावर टाकला गेला असं म्हणून त्या सदस्याने तो काढूनही टाकला. पण ते वाक्य तोवर त्या समूहातल्या बऱ्याच मंडळीच्या हृदयाला स्पर्श करून गेले असणार यात शंका नाही. खरंच ती का बरं बोलत नाही? खरं सांगायचं तर स्त्री असो वा पुरुष, मनातल्या मनात एक अखंड संवाद सुरूच असतो, स्वतःशीही आणि इतराशीही. पण त्या संवादातलं फारच थोडं प्रत्यक्षात ओठावर येतं. होणाऱ्या परिणामांचं भान ठेवूनच शब्द बाहेर पडतात. अर्थात अपवाद असतातच. माझी एक मैत्रीण, तिला अधूनमधून थांबावावं लागायचं. इतकं अखंड आणि भरधाव बोलायची, त्यात तोलून मापून वगैरे काही नसायचं. तिच्या घरातल्या मंडळींनाही त्या प्रवाहातला मुद्द्याचा तेवढण घ्यायची सवय झालेली. या मैत्रिणीला एका न्यूरोलॉजिकल आजाराने अचानक ग्रासलं आणि धबधब्याचा पाणी आटून धार क्षीण होत जावी तसे तिचे शब्द हळूहळू नाहीसे होत गेले. आता ती बोलत नाही. कधीतरी एखादा शब्द तिच्या डोळ्यात उमटल्याचा भास होतो आणि वाटप की कदाचित तिच्या आतला संवाद अजूनही सुरू असावा. पण तिच्या घरात मात्र आता भयान शांतता असते. संवाद साधन किती गरजेचं नसतं ना. आपण कधी कधी ओठापर्यंत आलेले शब्द गिळून टाकतो. संताप, असहायता, दुःख आणि क्वचित आनंदही शब्दात व्यक्त करणं नाही जमत. बरेच आपण गृहीतही धरतो की व्यक्त झालो तरी मला नक्की काय होते, काय वाटतंय हे नाहीच कळणार समोरच्याला. मग बोलून काय उपयोग? मग सुरू होते एक विचित्र घुसमट. आमच्या नात्यातल्या एक बाई मनाविरुद्ध काही घडल की फक्त रडायच्या, बाकी तोंडातून एक चक्का शब्द नाही. नवरा वैतागायचा, ही काही बोलली तर आम्हाला कळेल ना की हिला काय हव्या ना, नुसती आपली रडत राहते. बाईंचं पूर्वायुष्य कठीण परिस्थितीत गेलेला, त्यामुळे दुःख ओठाऐवजी डोळ्यातून बाहेर पडायची सवय लागली. ती खरं तर तेव्हाचीच. काही मंडळींच्या मात्र मूळ स्वभावच अबोल असतो. अशांविषयी ती जास्त बोलत नाही, शिस्तच आहे. इथपासून ते अगदी लाजाळूचं पान आहे किंवा पक्की आतल्या गाठीची आहे, ती बरोबर तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसते. अशी विविध प्रकारची मतं बनवली जातात. पण नीट लक्ष दिलं तर कळते की ही मंडळी ही भरभरून बोलत असतात. ती कधी त्यांनी काढलेल्या रांगोळीतून बोलतात, कधी त्यांच्या लिखाणातून बोलतात, अगदी त्यांनी केलेल्या घरातल्या पड्ड्यावरच्या आणि उशांच्या अभ्यरांवरच्या भरतकामातूनही बोलतात. माझ्याकडे एक अशाच मितभाषी स्वयंपाकाच्या मावशी होत्या. अतिशय निगुटीने आणि नजाकतीने अप्रतिम स्वयंपाक करायच्या. पीठ मळताना, भाज्या चिरताना किंवा हलक्या हाताने दुधावरची साय बाजूला करताना त्यांना बघितलं ना की प्रत्येक हालचालीतून त्या स्वयंपाकघरातल्या वस्तूशी मायने बोलताहेत. अशीच एक मातीत रमणारी मैत्रीण बागेत काम करत असताना तिच्या आनंदाने फुललेला चेहराच सांगतो की त्या क्षणी बाईसाहेबांची आपल्या झाडा फुलांबरोबर जंगी पार्टी सुरू आहे. किती मोहक असतो हा असा संवादही. आमच्या घराशेजारच्या बागेत रोज संध्याकाळी रस्त्यावरच्या कुऱ्या मांजरांसाठी खाऊ घेऊन एक आजी येतात. खाऊन झालं की मग शिस्तीत त्या मंडळाची मीटिंग सुरू होते. मी एकदा हसून त्यांना म्हटलं, आजी, खूप आवडतं ना तुम्हाला या मंडळींबरोबर गप्पा मारायला? त्याही हसून म्हणाल्या, हो ग, कारण ऐकून घेतात की माझं. आजी खरं तर फार काही जीवाला चटका लावणारा बोलल्या होत्या. पण सांगायचा मुद्दा हा की माणसं बोलायची थांबली तरी व्यक्त व्हायची थांबत नाहीत. फक्त अशा व्यक्त होण्याची भाषा ऐकणाऱ्याला करायला हवी. मग या संवादाचा सोहळा होऊन जातो. मित्र व मैत्रिणींनो, कसानी कुठेही कोणाकडे पण व्यक्त होत राहणं महत्वाचं. मानसशास्त्र सांगतं की आपल्या भावना आणि विचार व्यक्त न करण्याचे मनस्वास्थ्यावर फार दूरगामी परिणाम होऊ शकतात. अगदी झोपेच्या विकारांपासून ते चिंता आणि नैराश्याच्या गंभीर आजारापर्यंत. मनाची कवाडं उघडली तरच मोकळा श्वास घेता येतो. तो घेऊया. प्रतिक्रिया नको, प्रतिसाद द्या. बोलूया.